नमस्कार, मी अँकर अक्षता काणूरकर शिंदे। खरं तर आज मी वडमुखवाडी साई मंदिर या ठिकाणी आलेली आहे। आज आपण बघणार आहोत की विधानसभेचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे। महाई न्यूजच्या माध्यमातून आपण थेट कौल विधानसभेचा थेट कनेक्ट पब्लिकचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट पब्लिकपर्यंत पोहोचणार आहोत आणि येथील पब्लिकचे आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तर यस सर, दादा नाव काय तुमचं? नितीन काय वाटतं तुम्हाला आताचे आमदार कोण आहेत? महेश दादा. बरं, काय काय कामं केलेली आहे महेश नाही, दादांनी, आमच्या काही आठवत आहेत का? बोरीमध्ये बरीच कामं केली, हां मधुमगवाडीला बरीच कामं केलेली त्यांनी. हां, तर आम्ही महेश दादांनाच वोट करणार. काय काय कामं केलेली आहेत? आमचे जे सोसायटीच्या लेवलचे जे काय बरेच त्यांनी हे केले हां, आणि पाठपुरावा केला आहे, मंदिराचा हे केला आहे. नंतर मग इथे समोरचे जे रोड वगैरे लोकांनी बरेच सुधारणा केली. बरं, एकंदरीत आमदारांच्या कामावर तुम्ही खुश आहात का? हो हो. काय जे काही नवीन प्रकल्प आलेले आहेत काही माहिती आहे? हां, नवीन प्रकल्प त्यांनी आता जे पाईपलाईन त्यांनी टाकलेली आहे हां त्याचं माहिती आहे आम्हाला. ठीक आहे. आणि नवीन आता COEPचं कॉलेज जे त्यांनी निर्माण केलं इथे आपला इंदिरानगरला, त्याची आम्हाला माहिती आहे. ठीक आहे. अजून बरेच प्रकल्प त्यांनी सुरुवात केलेली, त्याची आम्हाला माहिती आलेली आहे. बरं, 2024ची जी आता विधानसभा येते त्याकडे कसं पाहताय तुम्ही? त्याच्याकरता आता समोरच्या कार्यकाळात माहीत पडेल, पण तरी आमच्याकरता माहीत आता आहे. बरं, पुढच्या 2024च्या विधानसभेनंतर तुम्हाला किंवा विधानसभेचा आत्ताच्या आमदारांच्या कामावर तुम्ही खुश आहात का? किंवा नवीन चेहरा बघायचा आहे? नाही, नवीन जरा नको आहे आम्हाला. नको आहे. कारण आमचे काम बरेच काम आमचे होऊन राहिले, आम्हाला दिसत आहे ते, तर आम्हाला हेच आवडतं. बरं बरं, नाव काय दादा तुमचं? माझं नाव गणेश सल्ले. मी अमृतधारा सोसायटीचा मागील 6 वर्षापासून सदस्य आहे. बरं, आणि दादा आज आम्हाला खूप आनंद झाला. दादा आपल्या या भागासाठी नेहमी मार्गदर्शन करतात आणि भागाचा जर विकासाचे खरे शिल्पकार कोण असतील तर महेश दादा आहे. बरं, काय वाटतं तुम्हाला भोसरी विधानसभेचा विकास कसा चालू आहे किंवा काय काय विकास झालेला आहे, काय सांगाल? विकास मॅडम, ज्या गतीने विकास झालेला आहे तो सांगणं म्हणजे शब्दात सांगणं व्यक्त करणं होणार नाही. कारण ज्या पद्धतीने आपल्या इथं IT हब होतात ते आपल्या इकडे या ठिकाणी कचराचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प झालेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यात पुढाकार झाले, रोड डेव्हलपमेंट झालेले आहेत. एशिया लेवलचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत, आमच्या इथे समोर जे भक्तिशक्तीचं जे उद्यान झालं आहे ते झालेलं आहे. अशा ज्या प्रकारे ड्रास्टिक चेंजेस झालेत आपल्या भागात 6-7 वर्षामध्ये, ते म्हणजे अवर्णनीय एकदम सुंदर प्रकल्प आहे. बरं, या ठिकाणी लाईट असेल किंवा पाण्याची काही समस्या असेल, नळ लाईट पाणी यावर कशी समस्या आहेत काय, त्यांना समस्यांचं निरासन झालं आहे का? आत्ता हल्ली पाण्याचा प्रश्न थोडासा उद्भवायला सुरुवात झालेली आहे, पण त्याच्यावर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं. दादांच्या प्रतिनिधींमार्फत जे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह केले जातात. लाईटचा पण इश्यू आहे, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. काय असं हे नाही, मेजर असे इश्यूज नाही आहेत. मेजर इश्यू नाही आहेत. बरं, आत्ताच्या जे विकास कामं झालेले आहे मागच्या 8 ते 10 वर्षांमध्ये, तर आता 2024 नंतर तुम्हाला असं काय वाटतं की काय काय विकास झाले पाहिजे, काय काय कामं झाली पाहिजे नागरिकांच्या दृष्टीने? नागरिकांच्या दृष्टीने चांगल्या लेवलचं एक हाय लेवलचं एक हॉस्पिटल व्हायला पाहिजे. म्हणजे जसं YCM किंवा ससून हॉस्पिटल आहे त्या लेवलचं एक मोठं जिल्हा रुग्णालय व्हायला पाहिजे, की जेणेकरून इथल्या लोकल जे नागरिक आहेत त्यांना त्याचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे आता मला कळलं आज की इंजिनिअरिंग म्हणजे मोठं COEP लेवलचं कॉलेज या ठिकाणी लवकरच सुरू होणार आहे आणि IT हब चौरेलीमध्ये सुरू होणार आहे. तर या दृष्टीने इथल्या नागरिकांना त्याचा खूप फायदा होईल. बरं, म्हणजे आता तुमचे जी मुलं मुली असेल की भावी काही दिवसांनी किंवा फ्युचरमध्ये त्या गोष्टीचा लाभ घेतील. बरं, 2024च्या आमदारांचा नवीन चेहरा बघायचा आहे की हेच आमदार तुम्हाला कंटिन्यू विद्यमान आमदार? नवीन चेहरा बघण्याची आवश्यकताच नाही, कारण का दादांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे या भागामध्ये, त्यामुळे नवीन आमदार माझ्या तरी दृष्टीने कोणी नसावा, माझी दादाच असते. बरं, नाव काय दादा तुमचं? रोहित चव्हाण. बरं, काय वाटते कसा आहे विकास आळंदी विधानसभेचा, 2018 भोसरी विधानसभेचा? 2018 प्रथमतः आम्ही या विभागामध्ये राहायला आलो. त्यावेळेस हा जो रस्ता होता समोरचा, आपण बघितला असेल, हा सिंगल लेनचा रस्ता होता आणि आज हा जवळपास 5 लेन इकडे 5 लेन तिकडे असं 10 लेनचा रस्ता या ठिकाणी चाललेला आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळायची व्यवस्था असेल, हॉस्पिटल्स असतील, मॉल्स असतील, ह्या सर्व गोष्टींचा सुद्धा विकास या प्रभागामध्ये झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं म्हणजे पाणी प्रश्न. लोकांना जो प्रथम प्रश्न असतो तो असतो पाण्याचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर आता बघितलं ते देहू फाट्यापासून देहूकडे जाणारा जो रोड आहे त्या ठिकाणी ऑलरेडी पाईपलाईन टाकायचं काम चालू झालेलं आहे. 2018 पासून आम्हाला आजपर्यंत पाण्याची कधी समस्या उद्भवली नाही. मागच्या काही काळामध्ये ती समस्या उद्भवत होती,
परंतु दादांच्या माध्यमातून आता या पाईपलाईन टाकायचं काम सुद्धा चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे की पाणी प्रश्नसुद्धा कायमस्वरूपी आमच्या विभागामधनं दूर होईल. बरं, या विभागामधून कचरा व्यवस्थापन कसं आहे किंवा येथील नागरिकांना कचऱ्याचा काही त्रास आहे का? आमच्या सोसायटीमध्ये आतापर्यंत प्रश्न उद्भवलेला नव्हता. मागच्या काही दिवसांमध्ये काही लोकांना तो प्रश्न समोरच जावं लागला. परंतु आता जसं महेशदादांनी सांगितलं की हा जो प्रकल्प आहे आपला, तिथे सुद्धा कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे. आणि हा जो प्रकल्प आहे हा PPP तत्वावरती चालू आहे, ज्याच्यामध्ये एकही रुपयाचा खर्च सरकार करत नाही. आपण त्याच्यातून उलट वीज निर्मिती करून ती वीज आपण महावितरणला विकतो आणि त्यातून उत्पन्नाचं साधन ते आपलं बनलेलं आहे. कचरा म्हणजे आपण असं म्हणतो कचरा आहे टाकून द्या, पण तो कचऱ्यापासून म्हणजे बेस्ट फ्रॉम वेस्ट काय असतं याचं उत्तम उदाहरण महेशदादांनी आपल्याला दाखवलेलं आहे. बरं, काय बदल घडावेत वाटतंय अजून या एरियामध्ये, विकास झाला पाहिजे काय वाटतंय? आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी महेशदादांना आणि सरकारला एकच विनंती करेल की सध्या पुण्यामध्ये मेट्रोचं जाळं फार पसरत आहे. तरी आमची अशी अपेक्षा असेल की आळंदीपासून ते येरवडापर्यंत आपल्या इथे जर मेट्रो सुरुवात झाली तर याचा खूप मोठा फायदा ह्या विभागामध्ये राहणाऱ्या लोकांना होईल. कारण आता सध्या आपण बघत आहोत या ठिकाणी भरपूर रिकामी जागा आहे आणि सगळीकडे सोसायटीचं वातावरण आहे. त्याच्यामुळे लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणात येत आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये मेट्रोची आवश्यकता आपल्याला भासणार आहे. बरं, बाबा नाव काय? हेमंत वाईकर. कोण आहे तिथले आमदार? आमदार आता महेशदादा आहे. बरं, महेशदादांना आमदार म्हणून 2024च्या विधानसभेत बघायचंय की नवा चेहरा बघायचा आहे? नाही तेच आहे, चांगलं कार्य आहे त्यांचं, त्यामुळं आम्ही त्यांना सोडणार नाही आहे. अजून काय त्यांचं मी बघतो, अपक्ष असतानापासून तर कार्य चांगलंच आहे. काय काय कामं केलीत त्यांनी? भरपूर कामं केली. आता ते तुम्ही सांगा एवढी कमीच आहेत. तुम्हाला काय काय माहिती आहेत त्यांची कामं? काय त्यांनी बरेच कामं, रस्ते मोठे केले, गार्डनवर पादुकाजवळ तो मोठं चांगलं गार्डन केलं, पुतळे बसवले आणि त्यामुळे लोकांना जरा इथं राहणीमान सुधारलंय. बस एवढंच मी त्यांच्याबद्दल सांगू शकतो. पण चांगलं काम आहे. एकंदरीत तुम्ही विद्यमान आमदारांच्या कामावर खुश आहात का? एकदम खुश आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी काय सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत? नागरिकांसाठी त्यांनी पण केलं, बरंच केलं. ते येतात, कोणाला ज्येष्ठ नागरिक पाहिजे असेल तर त्यांचे कार्यकर्ते येऊन विचारतात, ते कार्ड काढून देतात. बरं, इथे काय काय कामं केलेली आहेत त्यांनी, काय सांगाल? इथे सोसायटीची पण बरेच कामं केले, म्हणजे काय जे बिल्डर करून देत नव्हते ते पण केले त्यांनी आणि चांगले कामं केले. बरं, या ठिकाणी हां बोला 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 बोला. बस त्यांचं काम चांगलं आहे, आम्हाला आवडलं. आम्ही पहिल्यापासून त्यांना ओळखतो, त्यामुळं काय नो प्रॉब्लेम. बरं, दादा नाव काय तुमचं? तुमचं नाव काय? माझं नाव योगेश. किती वर्षांपासून राहता इथे? इथे 7 वर्ष, मागे 7 वर्ष. 7 वर्षांपासून. कसं आहे इथल्या आमदारांचं काम? काम खूप छान आहे. जेव्हा इथे आलो होतो ना त्यावेळेस बाहेरचा जो रस्ता आहे, मेन रस्ता, तो सिंगल रोड होता. ज्याच्यावर दोन्ही साईडने जायला पण खूप अडचण व्हायची. पण मागील 10 वर्षामध्ये जे काही प्रगती झाली, म्हणजे 8 पदरी रस्ता झाला आहे. समोर एखादं खूप छान असं गार्डन पण झालं, जिथे आपण पादुका मंदिर आहे, समोर साई मंदिर आहे. साई मंदिर ती पण मंदिर खूप छान आहे. त्यामुळे पण ह्या एरियाला एक शोभा आली. ओव्हरऑल सगळ्याच एरियामध्ये जे प्रगती जर बघितली मागच्या 10 वर्षामध्ये, तर खूप छान प्रगती झाली. खूप छान प्रगती झाली सगळ्या दृष्टीने. काही समस्या आहेत, असं नाही की समस्या नाही आहेत. समस्या जसं पाण्या रिलेटेड समस्या आहे, पण त्यावरती तेवढ्याच चांगल्या रीतीने तोडगा पण काढला जातो. जेव्हा जेव्हा आमच्या इथे काही समस्या आहेत सोसायटीमध्ये किंवा बाहेरच्या समस्या आहेत, आम्ही जे काही लोक दादांच्या अंडर काम करतात त्यांना आम्ही आमच्या समस्या सांगतो. ते वेळोवेळी येऊन आम्हाला हेल्प पण करतात. कधी कधी काही गोष्टी डिले होतो, पण असं नाही होत कधीच की फीडबॅकच भेटायला नाही. फीडबॅक मिळतो खूप छान छान. बरं, काय काय विकास कामं झालेली आहे मागच्या 5 ते 10 वर्षांमध्ये, काही सांगता येतील का? विकास काम म्हणजे मी ज्या एरियामध्ये जवळपास मागच्या 6-7 वर्ष होतो, मागच्या 7 वर्षापासून एकदम मला सांगितलं जे रस्त्याला सांगितलं, बऱ्याच गोष्टी अशा होत्या की डेव्हलपमेंट, नवीन डेव्हलपमेंट होती. जसं आपल्याला म्हटलं की रस्ते खूप ते व्यवस्थित नव्हते, ती पण एक डेव्हलपमेंट छान झाली. पाण्याच्या समस्या होत्या सुरू 5 वर्ष आधी, ते आता नाही आहे. ही डेव्हलपमेंट आहे. बरं, लोकांमध्ये आमदार कधी आले
किंवा लोकांच्या समस्या जाणून घेतल्यात का त्यांनी? आता आमदाराबद्दल बोलतो, आमदार छोट्या छोट्या कार्यक्रमावर असतात, सायकल रॅली जरी असेल तिथे आमदार असतात, बरोबर. आमच्याकडे कुठला मॅरेथॉन असेल, मिनी मॅरेथॉन असेल, तिथे आमदार असतात. आमदार प्रत्येक ठिकाणी आहे. तर तुमच्या जेव्हा तुमच्या काही ज्या समस्या असतील तर त्या समस्या जर तुम्ही आमदारांकडे घेऊन गेला तर त्या समस्यांचे निरासन होत आहे का? त्या कामाकडे लक्ष दिलं जात आहे का? इव्हन छोटे छोटे उत्सव जरी असेल ना, मोठे कार्यक्रम त्याच्या जर समस्या सॉल्व्ह होतातच, पण छोटे जे उत्सव आहे गणपती उत्सवासाठी तिथे सांगायला निवेदन दिलं, त्यांच्याकडे जर वेळ असेल तर ते येतात, वेळेचा वेळ काढून. ते नसेल तर मग त्यांचे प्रतिनिधी म्हणून नगरसेवक जे आहेत ते येतात. बरं, एकंदरीत जेवढे विकास कामं झालेले आहेत ती तुम्ही सांगितलेलीच आहे, परंतु अजून काय विकास झाला पाहिजे 2024च्या विधानसभेनंतर? काय वाटते तुम्हाला? काय विधानसभेनंतर जसा हा एरिया ज्या लेवलनी डेव्हलप होतोय, राईट, खूप चांगल्या लेवलनी एरिया डेव्हलप होतोय. आता त्याकडे IT पार्क पण आलेला, बरोबर ना, चरोलीमध्ये. त्या दृष्टीने त्या लेवलची डेव्हलपमेंट असायला पाहिजे. मोठं आता आपल्या एरियामध्ये बघितलं तसं खूप मोठं असं काही हॉस्पिटल नाही आहे. हॉस्पिटल नाही आहे, पण ते कुठे आहे? ते आपलं भोसरी विभाग आहे. पण या एरियामध्ये डेव्हलपमेंट जर बघितलं खूप मोठी डेव्हलपमेंट आहे. या एरियामध्ये डेव्हलपमेंट करू शकतो. ते एखादं हॉस्पिटल असायला पाहिजे, मोठं हॉस्पिटल असायला पाहिजे. गार्डनची खूप कमी आहे या एरियामध्ये. जसं आपल्या प्राधिकरणामध्ये जेवढे गार्डन्स आहेत तशी गार्डन या एरियामध्ये नाही आहेत, बरोबर ना. गार्डन झाले पाहिजे. मॅक्झिमम गार्डन तुम्ही जर बघितले ती प्राधिकरणामध्ये आहे. चिखली प्राधिकरण असू द्या, निगडी प्राधिकरण असू द्या. पण तुम्ही हा जर एरिया बघितला तिथे गार्डन खूप कमी आहे. जे काय आहे ते सगळ्या सोसायटीचे स्वतःचे गार्डन आहेत. पण PCMCचं, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं कुठले गार्डन नाही टोटल या एरियामध्ये. बरं, आमदारांनी जे तुम्हाला आश्वासन दिलेलं असतं ते आश्वासन कंप्लीट केलं जात आहे का? त्यांच्याकडून पूर्ण होत आहे? पर्सेंटेज वाईज जर बघितलं तर मी म्हणेल मोर दॅन 90% येस कम्प्लीट होतात. असं नाही की कम्प्लीट होत नाही आहे. जे काय 10% आहे त्याला काय रिझन्स आहेत नाही माहिती, पण 90% आम्ही असं म्हणजे बरं, म्हणजे एकंदरीत तुम्ही आमदारांच्या कामावर खुश आहात का? हो. ओव्हरऑल म्हणजे ओव्हरऑल तुम्ही बघितलं ना तर ह्या एरियामध्ये 10 वर्षाची डेव्हलपमेंट प्लस अवेलेबिलिटी, जे म्हणतो ना आपण एखाद्या प्रतिनिधी अवेलेबिलिटी, तर आमदार हे अवेलेबल असतात. तुम्ही त्यांच्या ऑफिसला जा, त्यांच्याकडे काही ऑफिसर्स आहे, ऑफिसमध्ये पण तुम्हाला असं केल्यानंतर ट्रीटमेंट मिळते, वाटतं की तुमचा आमदार आहे. तुम्हाला एक आपुलकी वाटते आमदाराबद्दल. म्हणजे तुमच्या कामात एकंदरीत तुम्ही आमदारांच्या कामावर खुश आहात? हो, ओव्हरऑल म्हणजे मागच्या 10 वर्षाचं जर बघितलं तर येस, आमदाराच्या कामावरती खुश आहे. बरं. बरं, दादा नमस्कार. नाव काय तुमचं? दीपक गणपतराव पाटील. बरं, काय वाटतंय आताचे आमदार कोण आहेत? नेहमीप्रमाणे आमचे महेश दादा. बरं, आमदारांच्या कामावर तुम्ही खुश आहेत का? गेली 17 वर्षे मी या भागात राहतोय. 17पैकीच 10 वर्ष तर दादा आहेतच इथं आमदार. त्यांचं काम म्हणजे ते दिसणारं काम आहे. त्यामुळे त्यांना दादाचं काम करतात किंवा नाही हे प्रश्न येत नाहीत. त्यांचं काम दिसलेलं आहे. बरं, दिसणारं काम आहे तर कोणती कोणती कामं आहेत काय सांगा? साधारण जो दिघी ते आळंदी हा जो रस्ता होता तो अगदी छोटा असताना आम्ही बघितलेला आहे. जेव्हापासून दादा त्याचा रूप पालटलेला आहे. इथे जे आपलं ह्याचं मंदिर आहे, पादुका मंदिर आहे, ते त्याच्या शेजारी जे पुतळ्यांचं हे चालू आहे ते सुद्धा दादांच्या संघटनेत झालेलं आहे. तो एक मोठा बदल आमच्यासाठी आहे. नवीन प्रकल्प आलेले आहेत काही काही माहिती आहेत का तुम्हाला? नवीन प्रकल्प आहे, नवीन प्रकल्प आहे. स्पोर्ट्सबाबतही त्यांचे आता स्टेडियम घेणार आहेत ते, त्याबद्दल ती डेव्हलपमेंट आमच्यासाठी फार मोठी असणार, कारण इथं खेळासाठी अशी मुलांना नव्हतं, तर ते तो बदल साहजिकच होत आहे. त्यानंतर शिक्षणाबद्दल थोडंसं इथं आमच्याकडे मागास आहोत की शिक्षणासाठी या गोष्टी, कारण अजूनही शिक्षणासाठी मुलांना पुण्यात किंवा बाहेर गावी जावं लागतं. तर शिक्षणासाठीची जी महत्त्वाची बाब आहे ती दादांतर्फे आमच्याकडे आमची त्यांना हे राहील, विनंती राहील. 2024ची विधानसभा येते आता, तर विधानसभेकडे तुम्ही कसं पाहता? विधानसभेकडे तसं पाहता मी असं तर देऊ नाही शकत, कारण काय आम्ही आमच्या लिमिट्स नाहीत. आम्हाला मतदान करायचं आहे, आम्ही मतदार आहोत. दादा आमचे कॅन्डिडेट असणार आहे. तुम्हाला वाटतं का की 2024 नंतर दादा आमदार पाहिजे? वाटायच्यात का आम्ही शंकाच नाही, दादा भोसरीचे आमदार हे दादाच राहणार आहे. दादा नाव काय तुमचं? आकाश ढोणे. हां, आकाश ढोणे. बरं, किती वर्षांपासून
5-6 वर्ष. कसा आहे इथला ह्या एरियातला विकास कसा आहे किंवा भोसरी विधानसभेचा कसा विकास झालेला आहे काय सांगाल? बऱ्यापैकी विकास झाला आहे. हां, किती टक्के विकास झालाय? आता टक्केमध्ये नाही सांगता येणार मला, तसा बरं, विकास झाला. 2024ला आमदार कोण? आता दादाचं काम आहे तर दादा नागरिकांमध्ये येतात का त्यांच्या समस्या जाणून घेतात का? हा घेतात समस्या. कधी आमदारांना भेटलेत का तुम्ही? इकडेच भेटतो. एक वेळेस काय समस्या घेऊन गेला होता? नाही, अशी समस्या होती, प्रायव्हेट होती, हां, तर त्यांनी ते सॉल्व्ह केली. बरं, तुमच्या कामाचं निरासन झालं का? काम झालंय काम का? झालंय. 2024ला आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? म्हणजे त्याचं नाव. बरं, इथे इच्छुक उमेदवार कोण आहेत माहिती आहेत? इच्छुक उमेदवार म्हणजे गव्हाणे म्हणून. हां, अजून? बस तेवढंच एक नाव ऐकून. बरं, 2024च्या विधानसभेला तुम्हाला कोणाचा चेहरा आमदार म्हणून बघायला आवडेल? आमच्या एरियात तर मिळतातच लागले. बरं. ते म्हणजे हो आहे. 10 पैकी किती मार्क्स द्याल तुम्ही? 8 ते. त्यांनी काही आठवतं? मध्ये आता नवीन COPचं जसं आहे मोशीमध्ये येत आहे, परत आंतरराष्ट्रीय ग्राउंड येत आहे ते. त्या हे एरियामध्ये जास्त नाही आहे. जे काही कार्यकाळ तर आपण जाणून घेऊ लोकांच्या प्रतिक्रिया पॉझिटिव्ह प्रतिक्रिया त्यांनी त्यांच्या तर अजून आपण या ठिकाणी काही घेणार आहोत. काय वाटतं?
असं क्लिनिंग, साफसफाई किंवा हे ड्रेनेज, पाण्याची लाईन किंवा रोडची कामं. खड्डे वगैरे काय आहे तर त्या मुद्द्यावर खुश आहात का? हो. काय मुद्दे आहेत की ते विकासाच्या दृष्टीने किंवा विकास झाला पाहिजे कोणते कोणते? लोकांना सुटल्या पाहिजे. बाकी दुसरं काय मेन म्हणजे हेच मुद्दे, म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीचे मुद्दे तेच असतात. ते सुटले. 2000 इच्छुक उमेदवार आहे काही माहिती? अ, प- आपले शरद पवार गट आपले गव्हाणे आहेत आणि परत रवी लांडगे आहेत. असे 3 उमेदवार दिसतात सध्या तरी. बरं. एकंदरीत 2024च्या विधानसभेकडे बघता काय वाटतंय तुम्हाला आत्ताचे जे की नवीन चेहरा सध्या तरी तेच राहिले ते बरे आहेत सध्या तरी. जे विद्यमान आमदार आहेत त्यांना 10 पैकी 10 पैकी त्यांचे ते नागरिकांमध्ये जात आहेत का? लोकांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेत आहेत का? हो हो घेतात. कंटिन्यू आमच्या संपर्कातच असतात. काही अडीअडचणी असेल तर ते सोडवतात. म्हणजे एक आहे बऱ्यापैकी, म्हणजे आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. आपण काही सर्वसामान्य नागरिक आहेत तर ते त्यांच्यापर्यंत गेले तर ते कामाचं निरासन होतोय ना, बऱ्यापैकी होते. म्हणजे आणि सर्व काय असतात, छोट्या छोट्या असतात जे की त्यांचं एका फोनवरती करू शकतात ते प्रॉब्लेम. हो हो हो. काय अजून काय विकास घडावा असं वाटतं तुम्हाला? विकास म्हणजे आता हे आळंदी रोड आहे, याच्यामध्ये आता विजन आहे की पुढचं की चरोलीमध्ये आपलं IT पार्क होणार आहे. झालं तर खूप चांगलं आहे, की जेणेकरून आम्हाला आहे की बाबा इथं आमचं पार्क असेल तर जॉब वगैरे किंवा नवीन जागी एक सुविधा. तुमच्या कामावर खुश आहात? हो हो. 2024ला तुम्हाला चेहरा महेश दादा. अजून आपण नाव काय तुमचं? 10 वर्षांमध्ये काय झालेली आहे त्यांच्या कामावर तुम्ही खुश आहात? हो, भरपूर खुश आहे. कारण की माझा आजोळच आळंदी आहे. तर आधी इथून जाताना होता तो, आणि आत्ताचा परिसर बघितला तर जमीन आसमानचा फरक आहे. प्लस आपण त्याचं जे नागरिकीकरण झालेलं एकदम मस्त, सगळं एकदम सगळ्या सुविधा व्यवस्थित आहेत. सिक्युरिटी जास्त आणि जो कचऱ्याचा जो होता प्रश्न मोशीमधला, काय सॉर्ट आउट केलं? त्यांनी तो तिथं जो कचरा पडायचा वास पूर्ण या सोसायटीला, म्हणजे 4-5 किलोमीटरच्या अंतरात सगळ्यांना व्हायचं. तर आता त्यांनी ते वेस्ट टू एनर्जी, त्या कचऱ्याचं विघटन त्याच्यातून एनर्जी तयार करून अजून काय काय विकास झाला पाहिजे काय तयार होती. म्हणजे लहान लहान मुलं सगळे तर लोकांचे रहिवाशी तर वाढलेत. तर चांगले कॉलेजेस जे UAP कॉलेज आता ते इथं करतायत. त्यानंतर IT हब आहे. तर अशा शिवाय खेळाचे ग्राउंड वगैरे, तर त्याच्यावर पण त्यांनी काम चालू केलं असं त्यांनी सांगितलं आम्हाला. बरं अजून बदल काय घडले पाहिजेत म्हणजे घडलेले आहे जे विकास काम आहे त्या विकास कामांवर तुम्ही खुश आहात? त्या कामावरती आम्ही खुश आहेत, आणि जेवढं ते चांगलं करतील, त्यांना अजून संधी दिली तर अजून चांगलं करतील. असं की मूलभूत गरजा ज्या आहेत, ज्या की त्यांनी भरपूर प्रयत्न केलेत. आणि अजून सुद्धा असं आहे की बाबा पाण्याची व्यवस्था कधी कधी आता कमी जास्त प्रमाणात होतं. लाईटचं फ्लक्च्युएशन पण आहे. पण आम्ही ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिलं आहे की ते आम्ही पाण्याचं आणि लाईटचं सुद्धा जे काय आता थोडाफार इश्यू आहे तो पण ते सॉल्व्ह करतील. बरं म्हणजे जेव्हा जेव्हा
असे कुठले ते काम पूर्ण झाले काही सांगता येते? काही आश्वासन दिले होते इथं साई मंदिराच्या इकडं कधी कधी ट्रॅफिक जॅमचा इश्यू होतो म्हणजे बॉटलनेक नावाचा प्रकार होतो तो त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे जे लाईट सोसायटी काही इथली एरिया आहे त्यांचा विकास कसा रस्ते झालेले आहेत? हो रस्ते पूर्ण त्यांनी म्हणजे खूप मोठा रस्ते केले आता हा पालखी मार्ग आहे खरं हा आधी किती छोटा होता हे त्याच लोकांना माहिती असेल जे खूप रस्ता 10-15 फुटाचाच रस्ता होता जो आज जवळपास 4-5 मध्ये रस्ता झालेला आहे मला एक्झॅक्ट माहिती नाही पण भरपूर मोठा